बघा, हा प्रश्न तुम्हाला नेहमी स्पर्धा परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न आहे. मग हा प्रश्न तुम्हाला कमी वेळात कसा सोडवायचा, तर एक घड्याळ 2 वाजून 2 मिनिट व 3 वाजायला 3 मिनिट कमी आहेत, एकच वेळ दर्शवतं, तर त्या घड्याळात किती वाजलेले असतील. लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये नेहमी तुम्हाला तासामधला फरक काढायचा. तासामधला 3 आणि 4 मधला फरक आहे 1, बरोबर, 1 तासाचा. मग 1 तास म्हणजे मिनिट किती, 60 मिनिट. या ठिकाणी 60 मिनिट मांडायचं आणि तुम्हाला 2x आणि 3x यांची बेरीज करायची. 2x अधिक तुम्हाला 3x बरोबर तुम्हाला 5x झालं, बरोबर तुम्हाला 60 झालं. x बरोबर 60 भागिले तुम्हाला 5 करा, x बरोबर तुम्हाला 12 आलं. या ठिकाणी 12 किंमत टाका, म्हणजे 12 गुणिले 2 बरोबर तुम्हाला 24, म्हणजे 2 वाजून 24 मिनिटं. आणि या ठिकाणी 12 टाका, 12 तुम्हाला 36, म्हणजे 3 वाजायला तुम्हाला 36 मिनिट तुम्हाला कमी असतील. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असं.